श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कशा आहात? आशा खुश असाल, सुखी असाल आणि संपन्न असाल आणि स्वामींच्या सेवेत रममान असाल. आज आहे सोमवार, तर सोमवारी आपल्याला कर्जमुक्तीसाठी काय करायचं आहे ते मी आज आपल्याला सांगणार आहे. तर आपण नोकरी करत असतो, त्यासाठी आपल्या काही गरजा भागवण्यासाठी आपण कर्ज घेतो. कर्ज घेताना तर खूप चांगलं वाटतं, पण ते कर्ज जसं आपण फेड जाऊ ते फिटत नाही. तर हे कर्ज फिटण्यासाठी आणि नशिबाला साथ मिळण्यासाठी आपण कष्ट तर खूप करत असतो, पण आपल्या कर्जाचा आकडा काही कमी होत नसतो. त्यासाठी आपल्या कर्माबरोबर आपल्याला नशिबाची पण साथ येते. तर हे नशीब आपल्या साथीला यावे म्हणून आपल्याला काही उपाय करायचे आहेत. तर तो उपाय आहे, आपण 108 तांदूळ घ्यायचे आहेत आणि 21 बेलपत्र घ्यायचे आहेत. आपल्याला हा उपाय 3 सोमवार किंवा 7 सोमवार करायचा आहे. 21 बेलपत्र फुटलेली 3 पानांची व्यवस्थित आपण घ्यायची आहे. ती रविवारीच आपण आणून धुवून सुकवून घ्यायची आहेत आणि त्याच्यावर लाल चंदनाने आपल्याला आपल्या कर्जाचा आकडा लिहायचा आहे. प्रत्येक 3 पाने आहेत, तर ह्या पानावर, या पानावर, या पानावर, या तिन्ही पानावर आपल्याला कर्जाचा आकडा लिहायचा आहे. अशी 21 पाने आहेत. त्या 21 पानाच्या तिन्ही पानावर आपल्याला आपल्या कर्जाचा आकडा लिहायचा आहे आणि ते तांदूळ एक तांदूळ ओम नमः शिवाय म्हणून आपल्याला शिवमंदिरात जाऊन शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत. एक तांदूळ अर्पण करताना ओम नमः शिवाय आपले कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करायची आहे. ओम नमः शिवाय कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करायची आहे. ओम नमः शिवाय कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करायची आहे. असे 108 दाणे आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि नंतर ती आपण बेलपत्र जी लिहून ठेवलेली आहेत ती घ्यायची आणि एक बेलपत्र उचलून महादेवाच्या पिंडीला जे लिहिले आपण जे चंदन लावलेली बाजू आहे महादेवाच्या पिंडीला स्पर्श केली पाहिजे अशी ठेवायची आहे. त्यानंतर आपण त्याला धूप दीप ओवाळायचं आहे, कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि कापराचा धूप दाखवून घ्यायचा आहे आणि आपण सरळ घरी निघून यायचं आहे. 3 किंवा 7 सोमवार हा उपाय करून बघा. नुसते गप्प बसायचं नाही, हा उपाय तुम्ही करून बघा. जसं तुम्ही हा उपाय करत जाल तशी आपली बरीच आर्थिक संकटे सुटलेली आपल्याला दिसून येतील. करून बघा आणि हा उपाय आपल्याला कसा वाटतो ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.